एक विवाहित तरुण दुकानावर सामान आणण्यासाठी घरातून बाहेर पडतो. त्याचवेळी त्याला मित्राचा फोन येतो आणि आपल्याला एका सोन्याचा व्यवहार करायचा आहे, त्यामुळे तू तात्काळ मला भेटण्यासाठी ये, अशा प्रकारे त्यांचं बोलणं होतं. सदरील तरुणाला वाटतं की सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडलेले आहेत. मित्र ज्या पद्धतीने व्यवहार सांगतो ते करायला हरकत नाही. व्यवहार जर चांगला झाला तर तेवढेच आपल्याला पैसे देखील मिळतील. त्या लालसेपोटी तो मित्रानं बोलवलेल्या ठिकाणी जातो. मात्र इकडे आई, मुलगा दुकानावर सामान आणण्यासाठी गेला आहे, तो अजून परत का आला नाही म्हणून वाट पाहत असतात. बराचसा कालावधी झाल्यानंतरही मुलगा घरी परत येत नाही. तेव्हा त्याच्या पतीला फोन लावण्यास सांगितलं जातं. मात्र त्याचा फोन लावल्यानंतर तो फोन बंद येतो. आता त्यानंतर आई आणि घरच्या लोकांच्या मनात वेगळाच संशय यायला सुरुवात होते. नातेवाईक मित्रांना देखील फोन लावला जातो. मात्र कोठेच त्या तरुणाचा शोध लागला जात नाही अथवा त्याविषयी माहिती भेटत नाही. तेव्हा मग घरचे मंडळी, त्या तरुणाची पत्नी हे पोलीस ठाण्यापर्यंत जातात. त्या ठिकाणी तक्रार देतात आणि त्यानंतर पोलीस प्रशासन या प्रकरणी शोधाशोध सुरू करते. तरुण बेपत्ता होऊन 4 दिवस उलटून जातात. तेव्हा चांदवडमधील परसू नदीच्या पुलाखाली एक मृतदेह तरंगताना दिसून येतो. पोलिसांची टीम तात्काळ त्या ठिकाणी जाते. तेव्हा तो मृतदेह बाहेर काढला जातो. तेव्हा त्याच्या हाताला, मांडीला आणि शरीराच्या इतर भागामध्ये लोखंडी डंबेल्स बांधलेले असतात. त्यामुळे पोलीस देखील सर्व दृश्य पाहून हादरून जातात. मात्र त्यांच्या एवढं लक्षात येतं की हा सर्व प्रकार खुनाचा आहे. मग सदरील तरुण कोण याचाही शोध घेतला जातो. त्यावेळी पोलिसाकडे तक्रार आल्यानुसार सदरील तरुण हा निफाड तालुक्यातील उगाव येथील असल्याचं कळतं. त्या ठिकाणी पोलीस प्रशासन संपर्क करतं. नातेवाईक पोलिसात येतात, मृतदेही ताब्यात घेतात. परंतु यातील आरोपी कोण आणि कशामुळे या तरुणाला मारला असेल याचा जेव्हा पोलीस शोध घेतात आणि यातील मुख्य आरोपी जेव्हा त्यांना सापडतो, तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. कारण हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नव्हता तर त्याच तरुणाची पत्नी मुख्य आरोपी होती. तिनेच हा सर्व कट कारस्थान करून पतीला संपवलं होतं. आता पत्नीनं नेमकं असं काय केलं तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला जावं लागेल नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उगाव या गावामध्ये. या गावामध्ये शादाब तांबोळी, वय वर्ष 34 वर्ष हा तरुण राहतो. गेल्या 4 वर्षापूर्वी त्याचं मुस्कान नावाच्या तरुणीबरोबर लग्न झालं होतं. शादाब हा वेगवेगळे व्यापार करायचा. त्या माध्यमातून त्याचा संसार सुरू होता. घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती. त्यामुळे लग्न झाल्यापासून तो पत्नी, आईवडील असं त्या ठिकाणी राहत होता. अतिशय आनंदी सुखाचे दिवस सुरू होते आणि याच दरम्यान मुस्कान आणि शादाबला एक मुलगा देखील झाला. त्यामुळे घरात वातावरण अतिशय आनंदी झालं. आता घरात वातावरण जरी आनंदी असले तरी मुस्कानच्या चेहऱ्यावर गेल्या काही दिवसापासून तणावाची परिस्थिती दिसून येत होती. आता घरच्या लोकांना वाटलं की आताच डिलिव्हरी झालेली आहे, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर तणाव असेल. पण मुस्कानच्या डोक्यात वेगळाच काहीतरी प्लॅन शिजत होता, हे मात्र कोणाच्याही लक्षात आलं नाही. गेल्या 4 वर्षापूर्वी जरी मुस्कानचे लग्न झालेलं असलं तरी तिचा पाय घसरायला सुरुवात झाली होती. कारणही त्याला तसंच होतं. मुस्कान जेव्हा मनमाड येथील ऋषभ मनोज वर्मा, वय वर्ष 22 वर्ष या तरुणाच्या संपर्कात आली, तेव्हा मुस्कान आणि ऋषभ यांच्यामध्ये बोलणं सुरू झालं. आता सुरुवातीला मॅसेज सुरू झाले होते आणि या बोलण्यातून त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होण्यास देखील सुरुवात झाली. मुस्कान हे सर्व पती शादाब याला अंधारात ठेवून करत होती. वेळ मिळेल तेव्हा ती ऋषभबरोबर गप्पा मारायची, त्याला भेटायची. पण जेव्हा या प्रेमाची गोष्ट शादाब याच्या लक्षात येऊ लागली तेव्हा त्याने मुस्कानचा मोबाईल तपासायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या डोळ्याच्या पाठीमागं जे काही सुरू झालेलं होतं ते सर्व त्याच्या लक्षात येऊ लागलं होतं. तेव्हा त्याने पत्नी मुस्कानला समजावून देखील सांगण्याचा प्रयत्न केला. पण मुस्कान एवढी पुढे गेली होती की तिला आता ऋषभबरोबर लग्न करायचं होतं, त्याच्याबरोबर संसार थाटायचा होता. पोटाला एक लहान मुलगा होता. मात्र मुस्कानच्या डोक्यात हे विचार कधीच आले नाही. तिकडे ऋषभ देखील मुस्कानसाठी वेडापिसा झालेला होता. त्यालाही मुस्कानबरोबर लग्न करण्याची इच्छा होऊ लागली होती. दोघांचे तर सर्व काही ठरलं होतं. परंतु जोपर्यंत शादाब आपल्या वाटेतून बाजूला जाणार नाही तोपर्यंत हे लग्न करणं शक्य होणार नाही. त्यामुळे मुस्कान हिने तिचा भाऊ शाहरुख शेख याच्या कानावर हे सर्व प्रेम प्रकरण घातलं. मात्र त्याने या प्रकरणात हस्तक्षेप करून प्रकरण मिटवण्याऐवजी मुस्कानचीच त्याने साथ दिली आणि बहिणीचं दुसरं लग्न करण्यासाठी त्याने देखील प्लॅन सुरू केला होता. मुस्कान, तिचा भाऊ शाहरुख, ऋषभ यांनी आता प्लॅन करायला सुरुवात केली होती.
शादाब याला कसं संपवायचं हे सर्व काही ठरलं होतं. 18 फेब्रुवारीचा तो दिवस होता. दुपारची वेळ होती. शादाब हा घरातून सामान आणण्यासाठी बाहेर पडला होता. त्यानंतर तो गायब झाला. गायब झाल्यानंतर पत्नी मुस्कान आणि घरच्या नातेवाईकांनी 4 दिवस त्याची वाट पाहिली. पण 5व्या दिवशी मात्र निपाड पोलीस ठाण्यात शादाब बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. आता जवळपास 4 दिवस उलटून गेले होते. शादाबचा कोणताही पत्ता लागत नव्हता आणि त्यानुसार आता पोलिसांनी शादाब याचा शोध घेण्यास देखील सुरुवात केली होती. त्यावेळी चांदवड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या परसूल नदीच्या पुलाखाली एक मृतदेह तरंगताना दिसला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. सदरील मृतदेह कोणाचा याबाबत शोधाशोध सुरू झाली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील पोलिसांना अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली आणि निपाड पोलिसांना ही माहिती जेव्हा पोहोचली त्यावेळेस त्यांनी तात्काळ चांदवड पोलीस ठाणे गाठून मृतदेहाची पाहणी केली आणि ज्या पद्धतीने मुस्कान हिने तक्रार दिली होती अगदी त्याच पद्धतीने मृतदेहाची ओळख देखील पटली होती. वाऱ्यासारखी खबर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पोहोचली होती. शादाब याच्या गावात उगाव इथे नागरिकांनी मोर्चा काढायला सुरुवात केली होती. बैठका घेणं सुरू केलं होतं. नेमकं हे प्रकरण काय होतं हे कोणालाच काही कळत नव्हतं. पोलिसावर प्रत्येक दिवस दबाव वाढायला सुरुवात झाली होती. तेव्हा पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं. काही खबऱ्यांमार्फत माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा काही संशयित तरुण मनमाड येथून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या तरुणाकडे जेव्हा विचारपूस करायला सुरुवात झाली तेव्हा समोर आलं शादाब याची पत्नी मुस्कान हिचं नाव. ज्या पत्नीनं पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती तीच पत्नी या खुनाची मास्टर माइंड निघाली होती. कारण 18 तारखेला शादाब हा घराच्या बाहेर पडला आणि त्याच वेळी त्याला मित्राचा फोन आला. मनमाड येथे सोन्याच्या दागिन्याचा व्यवहार करायचा आहे असा बनाव करून संशयितांनी शादाब तांबुळेला मनमाल मालेगाव रोडवरील एका बंद पडलेल्या पोल्ट्री फार्म इथं बोलवलं होतं. तेथे गेल्यानंतर त्या ठिकाणी इतर जे तरुण होते त्या सर्वांनी त्या शादाबला पकडलं आणि त्याच ठिकाणी बेदम मारहाण केली आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू देखील झाला. त्यानंतर त्याचे हातपाय बांधून त्याच्या पायाला, मांडीला, पोटाला डंबेल्स बांधले आणि परसूल शिवारातील पुलाखाली त्या नदीत त्याला फेकून दिलं. आता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिसासह न्यायवैद्यक पथक, श्वान पथक घटनास्थळी बारकाईने त्यांनी पाहणी केली. मृत शादाब तांबुळे याची मागील 1 वर्षाची पार्श्वभूमी, घटनास्थळी मिळालेले भौतिक, तांत्रिक पुराव्यांचं विश्लेषणाद्वारे स्थानिक गुन्ह्याच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतलं. आता निफाड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने एकामागून एक धागेदोरे जुळवायला सुरुवात केली होती. मुस्कान तांबुळे, तिचा प्रियकर ऋषभ वर्मा, भाऊ शाहरुख शेख आणि इतर 4 साथीदार असे जवळपास 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यामध्ये युवराज थोरात होता, सलीम शेख होता, आर्यन जिनवाला होता आणि एजाज शेख यांचा देखील यामध्ये समावेश होता. एका पत्नीने आपल्याच पतीचा बळी एका परक्या पुरुषासाठी दिला होता. याने नाशिक जिल्हा पूर्ण हादरून गेला. सर्व आरोपी आता पोलीस कोठडीत आहेत. मित्रांनो, प्रेम असो वा द्वेष, गुन्ह्याचा शेवट शेवटी गजाआड होतो. शादाबला न्याय मिळालाय, पण एका सुखी संसाराची राख रांगोळी झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा बदला घेण्याच्या वृत्तीला समाजात जागा असावी का की नसावी? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा क्लिक 2 न्यूज. सतर्क राहा, सुरक्षित राहा. तोपर्यंत नमस्कार.